अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीआधीच हुश मनी प्रकरणात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. कोर्टाने ट्रम्प यांची हश मनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त मुक्तता केली असून यासोबत न्यायालयाने त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देखील दिल्यात. आता न्यायालयाच्या या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. चंडीगडमध्ये उपोषण थांबवण्यासाठी अकाल तख्तकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करण्याऐवजी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिलाय. पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार गुरप्रीत गोगी यांचा राहत्या घरी गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरप्रीत गोगी यांना गोळी लागून गंभीर जखमी झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना लुधियानामधील दयानंद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना काल मृत घोषित केलं. गोगी हे आपल्या बंदुकीला साफ करत होते, त्याच वेळी त्यांना ही गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शंतनू सेन आणि माजी आमदार अराबुल इस्लाम यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. सिरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिरियाची राजधानी दशमिक येथील उमय्यद मशिदीमध्ये शुक्रवारी चेंगराचेंगरी झाली आहे. काल या घटनेत 3 महिलांचा मृत्यू झालाय तर 5 मुलं जखमी झाल्यात. व्हाईट हेल्मेट्सच्या मते या घटनेदरम्यान मुलांना फ्रॅक्चर, गंभीर दुखापत झाली असून काही जण बेशुद्ध आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप मधून आणखी एक भयानक हत्याकांड समोर आलंय. मध्य प्रदेशातील देवास येथील वृंदावन धाग कॉलनीतील एका घरात फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावेळी हा प्रकरण उघडकीस आलाय. इस्रोच्या महत्वाकांक्षी अवकाश डॉकिंग योजनेच्या नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी काल दिली आहे. दोन्ही उपग्रह सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सोमनाथ यांनी नाविक हे इस्रोचं 100वे उपग्रह प्रक्षेपण असून जानेवारीच्या अखेरीस प्रक्षेपण होणार असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकी राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलसमध्ये भीषण अग्नितांडव सुरू आहे. जंगलात पेटलेल्या या वनवयाने अनेक घरांचा, इमारतींचा घास घेतलाय. त्यामुळे भरले संसार उद्ध्वस्त झालेत. आधी जिथे श्रीमंती दिसायची तिथे आता भक्कास राख दिसतीये. अमेरिकेचं अत्यंत महाप्रचंड असं नुकसान या वनव्यामुळे झालंय. बिहारमधील गोपाळगंजमधील टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे टोल प्लाझावर खूप ट्रॅफिक असल्याने गर्भवती महिलेला तासनतास वाट पाहावी लागल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि नवजात बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याची ही भयंकर घटना घडली आहे. 2024च्या तापमानाची नोंद करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आजवरच्या वर्षात 2024 हे सर्वात उष्ण ठरलंय. हे पहिलंच असं वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान 1.5 अंशांपेक्षा अधिक राहिलं असून ही माहिती युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसने शनिवारी दिली आहे. मुंबईत आयोजित 21व्या थर्ड आय आशिया चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झालाय. यावेळी ज्येष्ठ पथकथा लेखक, गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल एशियन कल्चर या विशेष पुरस्काराने महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते गौरवण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल 1,23,894 रुपयांची वीज चोरी महावितरणाच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. या कारवाईत तडजोडीच्या रक्कम पोटी 13,10,000चा दंड देखील ठोठावण्यात आलाय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 असा पराभव झाल्यानंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून
बाहेर पडल्यानंतर आज मुंबईतील BCCIच्या मुख्यालयात आढावा बैठक होणार असून त्यात श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेतील पराभव, न्यूझीलंडकडून मायदेशात 0-3 असा क्लीन स्वीप आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभवाची कारणं देखील विचारणात घेण्यात येणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 40 दिवसांआधीच बांगलादेश क्रिकेट टीमला मोठा धक्का बसलाय. बांगलादेशच्या दिग्गज फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतलाय. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याने शुक्रवारी म्हणजेच काल 10 जानेवारीला निवृत्ती जाहीर करत कमबॅक बाबतच्या सर्व चर्चांना एक पूर्ण विराम लावलाय. वुमेन्स टीम इंडियाने स्मृती मंधना हिच्या नेतृत्वात विजयी सुरुवात करत टीम इंडियाने आयर्लंडवर 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडच्या टीमने इंडियाला विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं होतं आणि ते आव्हान त्यांनी गाठलंय.